नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीव गांधी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 39 वर्षीय फिर्यादी शेख सत्तार व्यवसायाने ओला चालक आपल्या कुटुंबासह कारने पारडीकडे जात होते। याच दरम्यान आरोपी शेख समीर उर्फ शेरा याने मोटरसायकल आडवी लावून त्यांचा रस्ता अडवला। यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत शेख सत्तार यांच्यावर हल्ला चढवला। या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर गंभीर दुखापत झाली आहे। घटना इथेच थांबली नाही तर पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता गेल्यानंतर आरोपी थेट त्यांच्या घरी पोहोचला। तेथे त्यांनी पीडिताच्या भावाच्या पत्नीसोबत अश्लील शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर आरोपीने कपडे काढण्याचा प्रयत्न करत अभद्र हावभावही केलं असल्याचं सांगितलं जात आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबांमध्ये याआधीही वाद झाले होते आणि आरोपी वारंवार भांडण घालत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेकरिता शोध मोहीम सुरू आहे। फिर्यादी शेख इरफान हे त्यांच्या पत्नी व मुलांसह पारडी येथे एका कार्यक्रमासाठी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने जात असताना त्यांच्याच घरासमोर राहणारा आरोपी शेख समीर उर्फ शेरा हा त्याच्या टू व्हीलर मोटरसायकलने येऊन त्याने सदरची मोटरसायकल फिर्यादी शेख इरफान यांच्या स्विफ्ट गाडीच्या समोर आडवी लावली व फिर्यादी शेख इरफान यांना शिवीगाळ करू लागला। त्यावेळेस फिर्यादी शेख इरफान यांनी त्यांच्या गाडीची काच खाली करून त्याला समजावून सांगत असताना आरोपी शेख समीर उर्फ शेरा याने फिर्यादीस हाताने त्यांच्या चेहऱ्यावर नाकावर जबर मारहाण केलेली आहे। त्यामध्ये त्यांच्या नाकाचा हाड जे आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे। तसेच त्या घटनेनंतर आरोपी शेख समीर याने फिर्यादी शेख इरफान याच्या घरासमोर जाऊन फिर्यादीची जी वहिनी आहे शेख अल्फिया यांच्या घरासमोर जाऊन त्यांनाही अश्लील शिवीगाळ केलेली आहे। तसेच त्याचे स्वतःचे कपडे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यावरून सदर प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी शेख समीर उर्फ शेरा याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कस्टडी मंजूर केलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी याचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख आहे। आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कस्टडी मंजूर केलेली आहे।